नमस्कार मंडळी, मी ओंकार सावंत. तर श्रावण महिना चालू झाला आहे, म्हणजे चालू आहेच. आणि उद्या नागपंचमी हा सण आहे. तर नागपंचमीसाठी आपण जर शहराच्या ठिकाणी बघितलं तर म्हणजे जो नागोबा असतो तो आपल्याला रेडीमेड भेटतो, विकत घेता येतो. पण गावच्या ठिकाणी घरीच नागोबा बनवला जातो. आज आपण बघू रात्री नागोबा बनवतात कसे ते. आणि नागोबा बनवून झाला ना की मग दुसऱ्या दिवशी तो नागोबा पुजायचा असतो. देवाऱ्याच्या साईडला ठेवतात नागोबा नागपंचमी दिवशी. तर आपण ते सर्व प्रोसेस बघणार आहोत. तर आज रात्री भेटू आपण नागोबा बनवताना. तर आता नागोबा बनवायचं काम चालू झालं आहे. तर आपण बघूया कसं बनवतात ते. पण ही माती कोणती आहे? शाडूची माती आहे ही. मग ही माती गणपती बनवण्यासाठी वापरतात ना? हा, ही माती गणपती बनवण्यासाठी वापरतात. आणि मग ह्याचं नागोबा बनवणार. आता नागोबा बनवणार. आणि ही माती कोणती आहे? ही वारुळाची माती. अच्छा, तर हे बघा शाडूच्या मातीचा नागोबा बनतोय. तर हा बघा, हा एक नागोबा बनवून तयार झाला आहे. आणि हा वारुळातल्या मातीचा नागोबा बनवला आहे. आणि हे डोळे लावलेत ना, ते त्या शाडूच्या मातीचे डोळे आहेत. आणि त्याच्यावरती मणी आहे. तर हा मणी आहे. आणि याचे हे सर्कल दिसतं ना, याच्यामध्ये दूध टाकणार, लाया टाकणार. ते उद्या देव म्हणजे नागोबा पुजताना आहे ना, उद्या याच्यामध्ये सर्व ते टाकणार. आणि हे बघा, हे दाखवलं दोन्ही साईडला. हे तर ही किशी म्हणजे जीभ असते, तर तिथे आता ही किशी टाकली. आता बघा नक्षी काढतोय. नक्षी काढण्यासाठी त्याने चमचा घेतला हातात. तर आता नागोबा बनवून झालेत सर्व. 6 बनवले, 6 कंप्लीट झालेत. बनवायसाठी हा गोट्या गोट्या हा दाखव, हा दाखव. हा झाला नाही, मागे मायाला बसलाय. मागे पत्ते आहे. इकडे हा माया आहे, हा मुंबईवर आलाय. क्वारंटाईन कंप्लीट झालाय. ते दोघेजण इकडे पत्ते खायला बसलेत. तो तिकडे आहे, तो अदू आणि हा अमोल. तर आता नागोबा बनवून झालेत. तर आता सकाळी घेऊन झाला. आणि नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
सकाळ मंडळी. तर आता मी नागोबा नेण्यासाठी आलो आहे आणि आज नागपंचमी असल्यामुळे ना कोण शेतात वगैरे काम करायला जाणार नाही आणि जमीन दुखवायची पण असते आज, त्यामुळे सर्व घरीच असणार आहोत. तर चला आता आपण नागोबा नेऊया घरी. फायनली नागोबा घेतला आहे, आता चाललो आहे. हा बघा, हा आमचा नागोबा आहे. तर बघा नागोबा वगैरे पुजून झाला आहे. तर हा आहे नैवेद्य, देवाला पण आणि नागोबाला पण दाखवला आहे. आणि वरती व्हाईटवाला दिसतंय ना नागोबाच्या इकडे, तर तो जानवा आहे. आणि ते बघा या इथे समोर या साईडला इथे दूध आणि लाया ठेवल्यात, ते त्याच्या ह्याच्यामध्ये ठेवल्यात. आणि त्याला आम्ही हे हा तिरडा आणि सोनतळ हे व्हायला आहे आणि प्लस दुर्वा आहे. हे बघा, तर अशा प्रकारे नागोबाची पूजा वगैरे झाली. संध्याकाळी 4 वाजता मग विसर्जन करणार. तर आता वारूळ पूजासाठी लेडीज लोक चाललेत, कसं पुजतात ते पण आपण बघू. हा बघा, इकडे त्याला विसर्जन केलं म्हणजे इकडे ठेवलं आहे. बाजूने सर्व अळूची रोपं आलेत. तर कोकणातील नागपंचमी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक